मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतुकीची मोठी कोंडी आहे आणि गॅस टँकर आणि ट्रेलरचा अपघात झालाय। आडोशी घाटाजवळ हा भीषण अपघात झालाय। या अपघातामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। गॅस टँकर आणि ट्रेलरचा हा अपघात झालाय। आडोशी घाटाजवळ हा भीषण अपघात झालाय। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। मनोज, आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सकाळपासून जाम आहे। 8 ते 10 किलोमीटर लांबच्या लांब रांगा लागल्यात। मात्र आडोशी बोगद्याजवळ अपघात झाल्याचंही कळते, काय तपशील आहे? अगदी बरोबर आहे। आज 1 मे सुट्टीचा दिवस आहे। अनेक जे मुंबईकर आहेत ते फिरायसाठी किंवा सुट्टी घालवण्यासाठी बाहेर पडलेले पाहायला मिळत आहेत। त्याच अनुषंगाने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मुंबईकडे जाणारा जो जी वाहिनी आहे त्या वाहिनीवर जो घाट सेक्शन आहे त्या घाटामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते आहे। याचं मुख्य कारण म्हणजे अनेक वाहनं रस्त्यावर तर आलेलीच आहे, परंतु आडोशी जो बोगदा आहे त्या बोगद्याजवळ एक गॅसचा टँकर आहे आणि एक ट्रेलर आहे, यांच्यामध्ये अपघात झालेला आहे। आणि या अपघातामुळे मधल्या ज्या लेन आहेत त्या पूर्णतः बंद झालेल्या आहेत। त्यामुळे बाजूच्या ज्या लेन आहे एकच लेन सुरू आहे, त्यामुळे छोटी वाहनं त्यातून जात असल्याचं पाहायला मिळते, तर मोठी वाहनं जी आहेत ती अडकलेली आहे। पार खालापूर टोल नाका जो आहे त्या टोल नाक्यापर्यंत ही वाहतूक कोंडी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। वाहतूक पोलीस आहेत तर टँकर जे आहे ते बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि जवळपास पाऊण ते 1 तासापर्यंत ही वाहतूक कोंडी झालेली आहे। छोटी वाहनं तर बाजूनी जातातच आहे, परंतु जे बेशिस्त वाहन चालक आहेत ते मध्ये गाड्या घालतायत त्यांच्या, त्यामुळे या वाहतूक कोंडीत भरच पडल्याचं पाहायला मिळते आहे। अगदी मनोज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। दृश्यांमध्ये आपल्याला दिसते झी24 तासवर घाटातली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत अपघाताची। ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये खरं तर हा अपघात झालेला आहे। एका टँकरला मागून ट्रेलर ओव्हरटेक करताना दिसतोय आणि त्यामुळे ट्रेलरचा मागचा भाग हा जास्त मोठा असल्यामुळे तो आडवा आलाय आणि त्यामुळे एकच छोटीशी लाईन आहे या ठिकाणी जी सुरू आहे आणि या लेनमधून आता छोटी वाहनं पुढे जाण्याचा प्रयत्न करतात। मात्र एकंदरीतच घाटामध्ये प्रचंड वाहतुकीची सध्या कोंडी दिसून येते। त्यामुळे इथून पुढे जर मुंबई पुणे एक्सप्रेसवरून जाण्याचा प्लॅन करत असाल तर आधी ही दृश्य पहा। मुंबई पुणे एक्सप्रेसवर प्रचंड वाहतुकीची मोठी कोंडी झाली।